जी काय आपली आदिवासी वस्ती आहे, या वस्तीला बसून जवळजवळ 100 वर्ष होत आली. म्हणजे देश स्वातंत्र्य व्हायला 78 वर्षे झाली. त्याच्याही पूर्वीपासून हे लोक इथे राहत होते. मग 100 वर्षापासून ज्या इतर गावांना ज्या मूलभूत सुविधा मिळाल्या, लाईट असेल, रेशन कार्ड असेल, जातीचे दाखले असतील, घरकुल असेल, विहिरीची योजना असेल, ज्या काही विविध योजना असतात, ह्या योजनांमध्ये सुद्धा एकच गावाचा सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामसेवक याला दोषी नाही, तर प्रत्येक गावामधले सरपंच आणि ग्रामसेवक हे लोकांना दररोज वेड्यात काढण्याचं काम करतात की बाबा द्या 5,000 रुपये, द्या 10,000 रुपये, तुम्हाला घरकुल मंजूर करून देतो. परंतु या तालुक्यामध्ये असा कुठलाही नेता नाही की रेशन कार्ड कसं काढावं लागतं, जातीचा दाखला कसा काढावा लागतं, घरकुल कसं मंजूर करावं लागते, विहीर कशी मंजूर करावी लागते, या सगळ्या नागरिकांना अंधाऱ्यात ठेवून आणि यांच्याकडनं जवळजवळ एका विहिरीच्या मंजुरीसाठी 50-50 हजार रुपये घेतले जातात, घरकुलासाठी 10-10, 15-15 हजार रुपये घेतले जातात. आणि जातीच्या दाखल्यासाठी काल मी जसं ऐकलं मालेगावमध्ये 40-40, 50-50 हजार रुपये सुद्धा रेट जातीच्या दाखल्यांचे आहेत. आणि रेशन कार्ड काढण्यासाठी जवळजवळ 8-8, 10-10 हजार रुपये घेतले जातात. परंतु मी एक ठरवलं की जे लोक अंधारात आहेत त्यांना उजाडात आणण्याचं काम आपण केलं पाहिजे. जे लोक अशिक्षित असतील त्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे, त्यांना आरोग्य दिलं गेलं पाहिजे, त्यांच्यासाठी वीज दिली गेली पाहिजे. या सुविधा आज आपल्याला देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा आपल्या आदिवासी बांधवांना मिळालेल्या नाहीत. परंतु होतं काय, प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या की नेते येतात, त्याच्यातले आपले काही समाजाचे नेते ते तालुका लेवलचे नेते पाठवतात, अरे आपला जातनासह, आपला जातला एकलव्य महाराज पुतळा दिनासह, आपला जातनाला शेड दिनासह. परंतु शेड दिल्याने किंवा पुतळा दिल्याने आपला उद्धार होणार नाही. कारण एखाद्या आमदार खासदाराने जर पुतळा दिला तर तो आपल्यावर उपकार दाखवतो. पण आपल्या जर वस्तीवर 100 लोक असतील आणि प्रत्येकाने 500-500 रुपये जरी जमा केले तर 50,000 मध्ये एकलव्य महाराजांचा पुतळा आपण स्वखर्चाने बसू शकतो. मग कशाला यांचे आपण उपकार करून घ्यायचे. त्याला एकच सांगायचं, एकलव्य महाराजांचा पुतळा आम्ही आमच्या खर्चाने बसवू, पण आम्हाला लाईट, रस्ता, आमच्या मुलांसाठी शिक्षण, रेशन कार्ड, जातीचे दाखले, राहण्यासाठी घर, या सुविधा आम्हाला पाहिजे. बाकी आम्हाला काही सांगू नका. मग आता विचार करा, जर हा आहे ऑनलाईन फॉर्म रेशन कार्डचा, आता या मालेगाव तालुक्यात आणि नांदगाव तालुक्यामध्ये ऑनलाईन करण्यासाठी सुद्धा 5-5 हजार रुपये घेतले जातात रेशन कार्डचे. फक्त हा कागद आहे, हा बघा, हा कागद फक्त 5 रुपयाचा कागद आहे. या 5 रुपयाच्या कागदावर तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन होतं. आणि हा आहे जवळजवळ 5 रुपयाचा जातीच्या दाखल्याचा फॉर्म आहे. या फॉर्मवर सुद्धा तुम्ही आपल्या जातीचा दाखला मिळू शकतात आणि रेशन कार्ड मिळू शकतात. परंतु आपण प्रत्येक वेळेस काय करतो, एखादा दलाल पकडतो, एखादा एजंट पकडतो, सांगतो मला कामला जावांचं, मला वेळ ना, जर एवढं करी आणतो. मग तो काय म्हणतो, द्या 10,000 रुपये. परत तो वर्षानुवर्ष आपल्याला फिरवतो. आणि घरकुल मंजूर करण्यासाठी सुद्धा 1 रुपये देण्याची गरज नसते. ज्या वेळेस आता उदाहरणार्थ ह्या चिंचगावहून इथं ट्रॅक्टर आले, कशासाठी आलं हे, तुम्हाला घेण्यासाठी. जेवढी तुम्हाला गरज आहे त्याच्यापेक्षा गरज त्यांना आहे, म्हणून ते तुम्हाला इथपर्यंत घ्यायला. ज्यावेळेस मतदान येतं त्यावेळेस प्रत्येक नेता म्हणतो, आपण ते म्हटलं ऊस तोडायला जायचं, अरे तू घाबरू नका, मग तुला ट्रॅक्टर दे, नाही तर गाडी दे, लय येते सगळ्यातला. पण असं म्हणा का तुम्हाला, हे भाऊ एक काम करा, घरकुलला फॉर्म भरले आम्ही फुकट मग कर देस, जातला दाखला कर देस, रेशन कार्ड कर देस, असं कोणी म्हणत का, कोणीच म्हणत नाही. म्हणजे प्रत्येकच आपली फसवणूक होते. आणि त्याच्यासाठी जर जातीचा दाखला असेल, रेशन कार्ड असेल, तर आपल्याला सबरी माता आवाज योजनाचं घरकुल असेल, विहीरची योजना असेल, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, याला प्रत्येकाला आपल्याला उद्योगधंद्यासाठी इतक्या काही योजना आहेत. परंतु या योजना फक्त हे गावातले पुढारी, सरपंच आणि ग्रामसेवक मिळून लोकांना वेठीस धरतात, अडवणूक करतात आणि त्याच्यातले दलालांना सांगून हे आपण सगळे प्रकरण होतात. आता आपण जर सांगा जातीचा दाखला आला, आता जातीच्या दाखल्यासाठी आपण इथे शिबिर लावले. हा फक्त 5 रुपयाचा फॉर्म फक्त व्यवस्थित भरा. याला तुम्ही आधार कार्ड जोडा आणि मुलांचं बोनाफाईड असेल ते जोडा, किंवा आपल्या शाळेत आपल्या बापदादांचं म्हणा, किंवा आपण कोणी जर शाळेत गेलेलं असेल त्यांच्या शाळेत सोडल्याचा दाखला, फक्त 3-4 कागद जोडा तुम्ही. बाकी तुम्हाला 1 रुपये खर्च करण्याची गरज नाही. जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे भाडं तोडं बी धरत ना 100-200 रुपयाच्यावर तुम्हाला जातीच्या दाखल्याने रेशन कार्डाला खर्च लागत नाही. आणि एकीकडे हेच लोक आपल्याकडनं 5-5, 10-10 हजार रुपये जातीच्या दाखल्यासाठी, रेशन कार्डसाठी, घरकुलसाठी. ज्या दिवस आपल्या उमरत्या वस्तीवर जातीचे दाखले येतील त्यावेळेस सांगतो की जेवढे यादी करा चुकाबाने रमेश हो, तुम्हाला एकच सुद्धा व्यक्ती तुमचा घरकुला वाचून राहणार नाही. प्रत्येकाला फ्रीमध्ये घरकुल मंजूर होईल, आपला शब्द आहे. कुठल्याही अधिकाऱ्याने तुम्हाला अडवलं, तो ग्रामसेवक असो नाही तर सरपंच असो, आमदार असो, जर कधी तो तुम्हाला अडवण्याचं काम करत असेल तर त्याला आपण लोकशाही धडक मोर्चाच्या माध्यमातून 100% उत्तर देऊ. विषय असा होऊन गेला आहे. आता प्रत्येक गावामध्ये काय असतो, तो जिओ टॅगिंगवाला येतो, तो म्हणणार अरे मग जागा बरोबर नाही,
आणि एखादा चेक निघाला का ते सांगतात इथे कधी गायरांचे, आ ठिकाणी फॉरेस्टचे, आ ठिकाणी अतिक्रमणचे. म्हणजे अशामुळे तुम्हाला 100 वर्षापासून हे बघा इकडे शूटिंग आहे, हे बघा हे एवढं म्हणजे जवळ 100 वर्षापासून हे लोक इथं राहतात. यांना आज सुद्धा एक सुद्धा घरकुल मंजूर नाही. आज सुद्धा हे लोक देश स्वातंत्र्य 78 वर्ष होत आले, आज सुद्धा हे लोक झोपडीमध्ये राहतात. याला सर्वस्वी जबाबदार लोकप्रतिनिधी आणि गावात निवडून दिलेले सरपंच आणि ग्रामसेवक असतात, लक्षात असू द्या. आणि आपला जो काही घरकुलांचा प्रश्न आहे, आज ती तारीख, आजची तारीख, आजची वेळ आणि आजचं साल लक्षात ठेवा. ज्या दिवशी आपले जातीचे दाखले आले तर या वस्तीवरीलच काय पण या गावातील एकही आदिवासी, दलित बांधव असतील किंवा इतर समाजाचे लोक असतील, एकही माणूस मी घरकुलापासून वंचित राहू देणार नाही, जातीच्या दाखल्यापासून वंचित राहू देणार नाही आणि रेशन कार्डपासून वंचित राहू देणार नाही. आणि आपला जो प्रश्न आहे 100 वर्षापासून आपण इथं राहत असून सुद्धा आपल्याला घरकुलांना मंजुरी नाही. आणि आपली फाईल जी कलेक्टरांकडे दिली आहे. आता मी असं ऐकलं परवाच्या दिवशी मालेगावला की आपण आंदोलन केल्यानंतर आपल्या आदिवासी बांधवांनी सांगितलं की शेखर दादांमुळे 100 वर्षानंतर आमच्या वस्तीवर लाईट आली बा. आणि त्यावेळेस काहीतरी लोकप्रतिनिधींच्या पोटात दुखायला लागलं, त्यांनी सांगितलं की तुमच्या घरकुलांची फाईल सरकणार नाही. आमदार असो, खासदार असो, हे जनतेचे सेवक असतात, त्यांनी सुद्धा भान ठेवून बोललं पाहिजे, त्यांच्या पीएनी सुद्धा भान ठेवून बोललं पाहिजे. जर तुम्ही लोकांचे घरकुल अडवण्याचे आणि त्यांचे फाईल अडवण्याचे काम करत असाल तर याला सुद्धा आम्ही कायदेशीर उत्तर देऊ शकतो. एवढी ताकद लोकशाही धडक मोर्चामध्ये लक्षात असू द्या. तुम्हाला कोणाचाही गुलाम होण्याची गरज नाही, घरकुलासाठी कोणाकडे हात पसरवायची गरज नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला निवडून देतात तो या गावाचा नोकर असो, त्यांनी या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांची, आदिवासींची सेवा केली पाहिजे. मतदान मागण्यासाठी पार घरात घुसून तुम्हाला पाय पडत असत्या, लहान पोरं संडाचे राहील तरी पण पाय पडू द्या बासा. मग मतदान मागण्यासाठी तुमच्या पुढे एवढं झुकतात, एवढी ताकद तुमच्या पुढे. आणि एकदा काही विलक्षण झालं तर हे लोक तुमच्याकडे ढुंकून पाहत नाही. परंतु आता उदाहरणार्थ मी 5-10 वर्षापासून पाहतोय तालुक्यामध्ये काम करत असताना, तालुक्यातली प्रत्येक वाडी वस्तीवर गेलो, आदिवासी बांधवांचे जिथं लाईट नाही, जिथं पाणी नाही. मग त्याच्यासाठी आज आपण या गावामध्ये रेशन कार्ड आणि जातीचे दाखल्याचं शिबिर लावलेलं आहे.